तर बंजारा समाजाने मुंडे साहेबांवर प्रेम केलं, त्या भावनेतून मी बोललो, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय. जात म्हणून दोन्ही वेगवेगळे आहेत अशी भूमिका त्यांनी स्पष्टीकरणामध्ये मांडलेली आहे. मी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाहीये. मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे. त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की कुठेतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना, काहीतरी झालं पाहिजे ना, त्याच्याशिवाय तुमचा टीआरपी वाढत नाही. तर असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात. आता इथंही बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर तर या वादामुळे धनंजय मुंडे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मुळात बंजारा आणि वंजारी समाज कोण आहेत, त्यांना कोणत्या प्रवर्गातून आरक्षण मिळतं, या दोन्ही समाजामध्ये नेमकं साम्य काय, फरक काय, ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात. तर बंजारा समाजाला राज्यामध्ये विमुक्त जाती अ मध्ये आरक्षण मिळतं. वंजारी समाजाला विमुक्त भटक्या जमातीमध्ये आरक्षण मिळतं. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. वंजारी समाजानेही एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली आहे. वंजारी बंजारा एकच आहे, याला बंजारा समाजाचा विरोध आहे, मात्र वंजारी समाजाचा विरोध नाहीये. देशभरामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानमध्ये वंजारी आणि बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळतं. तर या सगळ्या